कॉल आला, सेंट्रल बँकतर्फे बोलतो आहे, आणि ना त्यांनी माझ्या अकाउंटचे सगळे डिटेल्स सांगितले मला. त्या लोकांकडे आपला इतका डिटेल डेटा कसं काय असू शकतो? हा डेटा आपणच लोकांना वाटलेला आहे. आपण जेव्हा ATM मध्ये जातो कुठल्याही, तर ATM मधून तुमचं ट्रान्झॅक्शन झालंय नाही झालंय, ATMची एक स्लिप मिळते. त्या स्लिपवरती आपल्या ATM कार्डचे शेवटचे 4 डिजिट किंवा काही ATM मध्ये स्टार्टिंगचे 4 डिजिट असतात, आणि त्यामध्ये आपण अमाऊंट क्रेडिट केली आहे, CDM मध्ये टाकली आहे, डिपॉझिट केली आहे का विड्रॉ केली आहे याचे डिटेल्स असतात. बॅलन्स पण काही ATM मध्ये येतो की बॅलन्स किती शिल्लक आहे. ही जी काही स्लिप आहे, ही स्लिप लोक तिथेच फेकतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की ATM मध्ये डस्टबिनच्या आजूबाजूला असे काही कागद टाकलेले असतात, त्या स्लिप फक्त हे लोक घेऊन येतात उचलून. किंवा एखाद्यावरती पर्टिक्युलरली वॉच ठेवायचा, त्याची स्लिप उचलून आणायची, बघायचं की अच्छा सर्व्हिसची ही स्लिप आहे. नंतर 1 महिन्यानंतर फोन करायचा की तुम्ही या दिवशी या तारखेला ATM मध्ये गेले होते, तुमच्या क्रेडिट कार्डचे लास्ट डिजिट हे आहेत. आपण म्हणतो बरोबर आहे, तुम्ही इतकी अमाऊंट टाकली होती किंवा इतकी अमाऊंट विड्रॉ केली होती, तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये इतका बॅलन्स होता, मी बँकेतूनच बोलतोय. सगळे डिटेल्स खरे आहेत आणि ते त्या स्लिपवरच मिळालेत. मग आपल्याला वाटतं अरे बँकेतून फोन आहे, मग तुमचं अकाउंट आता बॅन झालं आहे किंवा ब्लॉक झालेलं आहे, तुम्हाला लगेच आता कॉन्टॅक्ट करावं लागेल. तर मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्याच्यावर क्लिक करा, तुमचं एक नवीन डुप्लिकेट तुम्हाला कार्ड मिळून जाईल, किंवा तुमचं जे काही ब्लॉक झाले ते अनब्लॉक करून देईल, नाही तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करता येणार नाही. काही लोकांना स्कॉलरशिप अडकली जाईल किंवा तुमचे काही मेडिक्लेम अडकला जाईल, तुमचा ITR, काही ना काहीतरी रिझन सांगितलं जातं. जिथं कुठे माणूस फसेल तिथे अडकवलं जातं आणि लिंकवर क्लिक करून घेतलं जातं. 99% वेळेला जे मी ओरडून सांगतो की चूक आपल्या साईडने होते, तेव्हा आपल्याला कोणीतरी फसवू शकतं. असंच कोणीतरी चालत आलं आणि तुम्हाला फसवून गेलं, असं सायबरमध्ये कधीच घडत नाही. सायबर जगात तुमच्याकडून जोपर्यंत चुकीचं पाऊल पडत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच फसवू शकत नाही. मग चुकीचं पाऊल पडू नये यासाठी तुम्हाला गरज आहे सायबर अवेअरनेसची. त्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांनी जर शेअर केलं या टिप्स किंवा या गोष्टी, तर हा अवेअरनेस वाढेल. कारण हे खूप सिम्पल आहे. एखादी गोष्ट करायची नाही तर ती नाहीच करायची. त्याच्यासाठी का नाही करायची हे प्रश्न नाही आहेत. ते करायचं नाही तर नाहीच करायचं, इतकं सिम्पल.